नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट खाली दिलेली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचे प्रलंबित 3,000 रुपये कधी? हप्ता बंद झाला असेल तर काय करावे? अशा प्रकारे प्रश्न लाडक्या बहिणींना पडत असल्याचे दिसून येत आहे. ते या व्हिडिओत खाली दिले आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आपल्या चॅनलला फॉलो करा. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी जानेवारी 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये वितरण सुरू होते. मात्र 25 फेब्रुवारी रोजी वितरण झाल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या 19व्या हप्त्याचे वितरण थांबलेले असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचे प्रलंबित 3,000 रुपये कधी? ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. त्यानंतर प्रलंबित लाभार्थ्यांची यादी तयार होऊन एप्रिल महिन्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता बंद झाला असेल तर काय करावे? 1. अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. 2. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात चौकशी करा. 3. पंचायत समितीत अर्ज करा. 1 स्टेप केवायसी पूर्ण करून 31 डिसेंबरपूर्वी कागदपत्रे अंगणवाडीत दिलेल्या महिलांना हप्ता मिळाला का? होय, अशा बहुतांश महिलांना जानेवारीचा 19वा हप्ता जमा झाला आहे. काहींना डिसेंबरपासून हप्ता बंद असेल तर त्वरित CDPO कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा. 3,000 रुपये नोव्हेंबर-डिसेंबर प्रलंबित. सध्या 1,500 रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 3,000 रुपये 31 मार्चनंतर यादी तयार झाल्यानंतर एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. काळजी करू नका, पात्र महिलांना प्रलंबित हप्ते मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला जानेवारीचा 1,500 रुपये हप्ता मिळाला असेल पण नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव नक्की लिहा.